एका मुलीला आतून असं वाटतं की ती मुलगा आहे, तरी देखील तिचं लग्न ठरतं, लग्न होतं, तिला मूल देखील होतं आणि जेव्हा तिचं मूल मोठं होतं तेव्हा त्या स्त्रीला असं वाटतं की तिला आता पुरुष झालं पाहिजे आणि जेव्हा ती पुरुष होते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये काय घडतं, तिचं आणि तिच्या मुलाचं रिलेशनशिप कसं बदलतं, ती जेव्हा गावी जाते तेव्हा गावातली तिची बालपणातली मित्रमंडळी, शेजारी पाजारी यांच्या सगळ्यांच्या रिएक्शन काय असतात, कशा असतात, या सगळ्या गोष्टीवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे बाप्या नावाचा चित्रपट येतोय 15 मे 2026 या दिवशी. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की मला या विषयाबद्दल जास्त माहिती नाही. म्हणजे एखाद्या मुलीला ती मुलगा आहे असं वाटणं किंवा एखाद्या मुलाला तो मुलगी आहे असं वाटणं किंवा एखाद्या मुलाला मुलाशी अट्रॅक्शन असणं किंवा एखाद्या मुलीला एका मुलीशी शारीरिक अट्रॅक्शन वाटणं, या बाबतीत माझा अभ्यास नाही, या बाबतीत माझं वाचन नाही, मी त्या लोकांना भेटलेलो नाही, त्यांच्याबरोबर त्या विषयावर बोललेलो नाही, त्यामुळं मी त्या बाबतीत सोशल मीडियावर माझं मत मांडणं हे मला योग्य वाटत नाही. एखादी गोष्ट लांबून बघताना मला जर चूक किंवा बरोबर वाटत असेल तर माझं ते वाटणं प्रत्येक वेळी बरोबरच असलं पाहिजे असं काही नसतं. कदाचित मी चुकीच देखील असू शकतो, त्यामुळे या विषयावर मी काही बोलणार नाही. परंतु जर तुम्हाला त्या बाबतीत काही माहिती असेल तर तुम्ही योग्य शब्दांमध्ये कोणाचंही मन न दुखावता कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत मांडू शकता. आता बोलूया बाप्या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल. 3-4 पॉझिटिव्ह पॉईंट मला ट्रेलर मध्ये जाणवले. पहिला पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे जरी या चित्रपटाचा विषय तसा सेन्सिटिव्ह असला, थोडासा सिरियस गंभीर जरी असला तरी देखील चित्रपटामध्ये आपल्याला एंटरटेनिंग गोष्टी पाहायला भेटणार असं मला वाटते. ट्रेलर मध्येच तुम्हाला काही विनोद पाहायला भेटतील. एक सीन आहे बघा ट्रेलर मध्ये, जिथे एक स्त्री आहे ती एका लहान मुलाला म्हणते संजू बाळा आणि तिथली शेजारची म्हातारी म्हणते तुझा बोचा काळा. आता असे विनोद आमच्या गावाकडे पण होत असतात, म्हणजे शहरातही होत असतील, परंतु मला गावातला ह्युमर माहित आहे आणि त्या गावातल्या ह्युमरला मॅच होणारे विनोद मला ट्रेलर मध्ये पाहायला भेटत आहेत. त्यामुळे विषय जरी सिरियस असला तरी याची ट्रीटमेंट थोडीशी फनी आहे, त्यामुळे चित्रपट एंटरटेनिंग बनवण्याचा प्रयत्न केला हे ट्रेलर मधून आपल्याला समजतं. दुसरी पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाचं कास्टिंग. गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दप्तरदार, श्रीकांत यादव, आर्यन मेंगजी, वर्षा दादळे अशी स्टारकास्ट तुम्हाला मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे. ऑब्व्हियसली सगळे कलाकार चांगले आहेत, दर्जेदार आहेत. तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट सांगायच्या आधी मी तुम्हाला एक फिल्म मेकिंग मधली टर्म सोप्या भाषेत सांगतो. ती टर्म आहे युज्ड इनव्हर्स. युज्ड इनव्हर्स म्हणजे काय, म्हणजे समजा एखादं घर तुम्ही पाहताय, घरामध्ये एखादा सीन सुरू आहे, तर ते घर असं वाटू नये की आत्ताच बांधलंय, आत्ताच त्याला कलर वगैरे दिलाय, सगळ्या गोष्टी जिथले तर ठेवलेत, असं वाटू नये. ते घर राहतं घर वाटावं, ते त्या कॅरेक्टरच्या वापरातलं वाटावं, यासाठी जर ते सेट असेल तर सेटवर काम केलं जातं आर्ट डिपार्टमेंट कडून किंवा रिअल लोकेशनवरच त्या गोष्टी शूट केल्या जातात, जेणेकरून जे तुम्ही फ्रेम पाहताय ना ती तुम्हाला रिअलिस्टिक वाटावी, रिअल वाटावी, रॉ वाटावी. तशा फ्रेम मला ट्रेलर मध्ये काही पाहायला भेटल्या. ही एक सरकारी कार्यालय तुम्हाला पाहायला भेटत असते आणि त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही गोष्टी पाहिल्या, त्या भिंती पाहिल्या, तर तुम्हाला समजून जाईल की हे रिअल वाटतं, आपल्याला पाहताच रिअल वाटतं. त्याचबरोबर आणखीन एक सीन आहे ज्यामध्ये सरकारी कार्यालयाच्या बाहेरचा सीन आहे, त्या भिंती बघा. आता हे युज्ड युनिव्हर्सचा फायदा काय होतो, तर प्रेक्षक चित्रपट पाहताना सबकॉन्शियसली रिलेट करतात, त्यांना स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी बनावट वाटत नाहीत, नकली वाटत नाहीत, त्या रिअल वाटतात. तर अशाच प्रकारचं काम बाप्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटेल असं मला ट्रेलर पाहून तर वाटतंय. त्याचबरोबर कॉस्ट्युम मध्ये देखील ही गोष्ट असते, म्हणजे एखाद्या कॅरेक्टरनं नुकतंच दुकानातून नवीन शर्ट आणून घातलाय आणि आपल्यासमोर उभा राहिलाय असं वाटू नये. जो त्याने पोशाख घातलाय तो त्याच्या वापरातला पोशाख असेल, काही दिवसापासून काही महिन्यापासून तो वापरत असेल असा आपल्याला भासावा, यासाठी ते कॉस्ट्युम देखील तशा प्रकारे डिझाईन केले जातात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील आणि त्यामुळे हा चित्रपट आपल्याला जास्तीत जास्त रिअलिस्टिक वाटू शकतो असं ट्रेलर पाहून मला वाटतंय. आता चौथी पॉझिटिव्ह गोष्ट मध्ये या चित्रपटाला पीप मध्ये म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये 3 अवॉर्ड भेटलेत, बेस्ट फिल्म, बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस. आता हे अवॉर्ड भेटलेत म्हणून मी असा दावा करत नाही की ही फिल्म खूप ग्रेट असणार वगैरे, असा मी काही दावा करत नाही, परंतु मला असं वाटतं की ऍटलिस्ट या फिल्मची जी ट्रीटमेंट असेल ती मालिकेसारखी किंवा नाटकासारखी नसेल. चित्रपटाचं लिखाण हे एखाद्या नाटकासारखं किंवा मालिकेसारखं आपल्याला वाटणार नाही अशी मात्र आशा मी करू शकतोय. हे 4 पॉझिटिव्ह पॉईंट मला बाप्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये जाणवले. तुम्ही बाप्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय का? पाहिला असेल तर तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच योग्य शब्दामध्ये कोणाचाही मन न दुखवता मांडू शकता. त्याचबरोबर जेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा चित्रपटाचा रिव्ह्यू देखील मी तुमच्या समोर घेऊन येईल. तो रिव्ह्यू अपलोड झाल्या तुम्हाला पाहायला भेटावा, त्याचं नोटिफिकेशन मिळावं, यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.